तेव्हा जे आपले खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये राहत होते, तर सध्या पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळाडू जर आपण बघितले तर इथून पहिला चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, इथून प्रभाकर ओगे यांना मात्र परतावा लागेल. गडी बाद होतील. पहिला हादरा श्री सत्यनारायण कोपरी विरार या संघाला धावसंख्या 0 वरती असताना. धन्यवाद दिसे. विनंती असेल टिवरी संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या, कारण गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत नाही, कारण आपण ही लाईव्ह कव्हरेज केली जाते स्पर्धा आणि त्यामुळे गोलंदाजाचं नाव असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण फलंदाज जर बघितला तर संजयजी ओगे असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत नाही पोचलं आतापर्यंत. संदीप सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. संजयजी ओगे आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू मोठा पटका खेळण्याचा पण मिस टाइम स्ट्रोक झाला आणि तिथून प्रभाकर ओगे यांना मात्र परतावा लागला. गडी बाद झाला आणि जो गेला सामना आपण बघितला, मी म्हटलं होतं की आजच्या दिवसातील 4 सामने असे आहेत जी पहिली बॅटिंग करणारा संघ विजयी होतोय. हे आज नवीन आहे. या मैदानावरती नवीन चित्र पाहायला भेटतंय. सध्या बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण इथून जर बघितलं तर डॉट बॉल सध्या येत असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर गोलंदाजाचा जो आत्मविश्वास वाढलाय तो सध्या आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होते. 4 संघ आपण इथून पहिल्या फेरीमध्ये जर बघितलं तर पुढे येत असताना बघतोय. सध्या सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून व्हेरिएशन केलं जाते, पण प्रकाशच्या मार्फत होते चुकी. सध्या शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं जाईल. रोखलं गेलंय. इथून जर बघितलं तर बॅटची एज लागली होती आणि तिथून झेलची संधी होती, पण नाही पकडू शकली झेल आणि तिथून 1 धाव फलकावरती लागले गेले. चेंडूचा खेळ होतोय तो म्हणजे 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 1 धाव. श्री गणेश घासकोपरी संघ कर्णधार आपण यायचं आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून लालच दिली होती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला जातोय आणि इथून महेशचा मात्र झेल सुटल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये चित्र नक्कीच वेगळं पाहायला भेटेल. इथून विनंती असेल घासकोपरी संघ कर्णधार विजयदादा असतील, विनंती असेल की आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. पण इथून झेल सुटल्यानंतरचा परिणाम सध्या आपण बघतोय मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. लागली जाते. 9 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज सामना. इथून स्लो रन पद्धतीने चेंडू होता, स्टेप आउट करून खेळले तर चेंडू गेला लॉंगनला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल, फेक केली जाईल आणि इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये परतावं लागतंय. संजय ओगे बॅक टू डगआउट कॉन.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि तिथून धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा. नवीन बॅटर आपण जर बघितला तर धाव फलकावरती आपण 10 धावा सध्या आपण बघितलं तर कोपरी मास्टर विराट संघाच्या सध्या फलकावरती लागत असताना आपण बघतोय. हरेश्वर पाटील नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर अंकुश आपण यांना बघतोय. उलटा चेंडू होता नाही मोठा फटका खेळू शकले. चेंडू गेलाय फाईन लेगला. तिथून डीप वरती क्षेत्ररक्षक सध्या पाठलाग सुरू आहे. पण इथून जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण फेकी काय जबरदस्त फेकी. एक अप्रतिम फेकी सध्या पाहायला भेटतंय. प्रकाशच्या हातामध्ये इथून कलेक्शन केलं जात आहे आणि सध्या या चेंडूवरती येतात 2 धावा. इथून या पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना कारण हा सामना जर बघितला तर जबरदस्त समय दोन्ही संघ तुल्यवान सध्या आपल्याला पाहायला भेटतात. एका साईडला संघ जर बघितला तर श्री हनुमान टिवरी मास्टरचा संघ आणि त्यानंतर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ सध्या आपण बघतोय. चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकुश. चेंडू हाताळतो तो म्हणजे दुसरा. पुन्हा त्या लोअर चेंडू होता. इथून जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. मात्र हरीशला परतावा लागतंय. गडी बाद होतोय. बॅक टू डगआउट गॉन. बॅटर गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये नमन ओघे येतोय. आणि आपण जर बघितलं तर ह्या मॅचचा म्हणजे आदल्या मॅचचा आपण जर मॅन ऑफ द मॅच बघितलं गेला तर सुरेश घरत याला दिलं जात आहे. पण महत्वाची कामगिरी 2 खेळाडूंची होती. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा डॉक्टर पांडुरंग पाटील पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा 3 गडीबाद केले होते आणि महत्वाचे 3 गडीबाद झाले होते. विजय पाटील असतील, त्यामध्ये यज्ञेश्वर पाटील साहेब असतील, त्यानंतर सचिन पाटील असतील. म्हणजे महत्वाचे खेळाडू जेव्हा बाद करण्यामध्ये यश आलं ना डॉक्टर पांडुरंग पाटील या गोलंदाजाला आणि त्यानंतर खांदे उंचावले गेले. म्हणजे जो 53 धावेचा पाठलाग होता ना त्या पाठलागाला पूर्णपणे रोखलं गेलंय. जबरदस्त कामगिरी शिरगाव मास्टर संघाकडून आपल्याला पाहायला भेटली. सध्या पहिला सामना जिंकून इथून दुसऱ्या सामन्यासाठी खेळण्यासाठी सज्ज होईल. म्हणजे आपण संघ जर बघितला तर कांदरपाड्याचा संघ आहे. सध्या कांदरपाडा मास्टरचा संघ आहे. चला वेळ जातोय प्लीज थोडं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा हा सामना असेल. चला नमन ओघे प्लीज थोडं सहकार्य करा. हरेश्वर बाद झाल्यानंतर इथून मात्र 3 गडीबाद सध्या फलकावरती लागले गेलेत. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि महत्वाचा फलंदाज सुद्धा बाद होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ओहो हो बॅटची इथून इनसाइड एज लागली जाते. चेंडू जातो फाईनला. क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल आणि तिथून मात्र 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 13 धावा सध्या फलकावरती लागत असताना
हॅलो 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 थोडंसं विद्युत खंडित झाल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकले, पण 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या जातात. 22 धावा. सध्या आपण ऍक्शन रिप्ले मध्ये हा शेवटचा चेंडू सुद्धा आपण बघू शकतोय, कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. प्रकाश होते आपण सध्या बघतोय. हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रकाश सज्ज झाले आणि तिथून शशिकांत पाटील शफल झाले आणि तिथून शरीराच्या जवळून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि तिथून चांगला चेंडू सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला चेंडू हाताळला जातोय. शशिकांत शफल झाले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये म्हणजे यष्ट्यांच्या मध्ये येताना आपण बघितलं गेलं आणि तिथून जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. सध्या 3 षटकांमध्ये रोखलं गेलंय पूर्णपणे. महेश बाद झाले, हरेश्वर बाद झाले, संजयजी ओगे बाद झाले, प्रभाकर ओगे बाद झालेत आणि सध्या नमन आहेत. म्हणजे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या आपण बघतोय. इथून धावा बनवावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितला तर मिलिंदला बघतोय. मिलिंदला बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचेल, इथून झेल पकडला जातोय आणि इथून नमनच्या खेळायला लागतोय. पूर्ण विराम. बॅक टू डगआउट. गॉन. शिरगाव मास्टर 40+ संघ कर्णधार आणि कांदरपाडा मास्टर संघ कर्णधार. आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. आपण टॉस केला जाईल. सध्या या इनिंगचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला विनंती असेल अक्षयदादा असतील. अक्षयदादा आपल्याला विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे आणि तिथून डॉक्टर पांडुरंग पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. आपण सध्या बघतोय रवी आहे सध्या नवीन बॅटर. आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नमनला इथून परतावं लागलं. हो चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. इथून दिशाहीन जर विचार केला तर इथून चांगला फटका. पाठलाग सुरू आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जात आहे आणि रवी इथून जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. फेकी खराब होते, कलेक्शन होतंय. शेवटच्या क्षणाला इथून रवीला परतावं लागतंय. इथून रवी याचा जर विचार केला 3ऱ्या धावेपर्यंत जर विचार केला तर नव्हतं लक्ष नव्हतं, पण इथून लक्ष ठेवणं गरजेचं होतं. मैदानाच्या आतमध्ये इथून कॉलिंग असणं गरजेचं होतं, पण ते नाही घडलं आणि तिथून रवीला परतावं लागलं. धावा थोडासा अडचणीत आहे. इथून जर विचार केला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हो चांगला चेंडू हाताळताना इथून चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. स्वतःवरती नाराज असतील शशिकांत पाटील, कारण हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. आणि या खेळपट्टीचं हेच मोठं विश्लेषण आहे की तुम्हाला एखादा चांगला चेंडू जर मारायचा असेल तर शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल, कारण आचोल्या मास्टर संघाने ही खेळपट्टी त्याच दिशेने बनवले, तशा प्रकारची बनवली आहे. त्या पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅक फुटला गेले. इथून मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि सध्या या चेंडूवरती इथून काय घडते मैदानाच्या आतमध्ये परतावा
लागेल, कुठला खेळाडू बाद होईल नक्कीच पंच दर्शवतील. इथून आपण जर बघितलं तर रामचंद्र परतावं लागतंय. बॅक टू द ग्राउंड. पाटील सध्या येत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल अक्षय दादा, आपण यांना विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. अक्षय राऊत असतील कांद्रपाडा संघाचे कर्णधार, विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर अडचणीत आहे, पण इथून ही सध्या आपण खेळाची एक बाजू बघतोय. कारण श्री सत्यनारायण कोपरीचा संघ जर बघितला तर तितक्यात चांगली गोलंदाजी आहे त्या संघामध्ये. इथून मोठा फटका येईल, बिग ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं सॉन्ग आणि डीजे वादक सध्या आपण बघतोय सुशांत आहेत, आणि सुशांतच्या माध्यमातून एक चांगलं गीत सध्या येत असताना आणि शशिकांतच्या बॅटमधून हवा हवा असं असणारा षटकार सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, इथून क्षेत्ररक्षक पुढे जात आहेत, पण शेवटच्या क्षणाला जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय नक्कीच आपण जर बघितलं तर सध्या लाईव्ह आहे. या चेंडूवरती काय घडलंय, सध्या 3 धावा तर आल्यात, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर या 3 धावेने 34 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. आपण सध्या बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. इथून थोडस जर विचार केला तर नक्कीच 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 आहे, थोडस आहे, डाऊट आहे थोडासा. गिरीशी खरी किरीटा परी, गिरीशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा. डीजे हलका थांबेल डीजे. इथून शशिकांत पाटील यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आला, पाहायचा आहे शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक होते. सध्या 3 धावा पळून काढल्यात. सध्या कॅमेरा वर्क इथून काम सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं, तिथून बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षकाचा हात झालाय का पाहायचा आहे. आणि तिथून जर बघितलं आपण तर तिथून नाही आहे. शिरगाव संघ कर्णधार डॉक्टर पांडुरंग पाटील असतील, आपण यायचं आहे. 3 धावा येतात नक्कीच, चेंडूवरती 3 येतात.
इथून कांदरपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय दादा टॉस जिंकलाय, काय डिसिजन? फिल्डिंग. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिला सामना 5 षटकांचा होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तिथून या सामन्यामध्ये आम्हाला तशा प्रकारचे चित्र पाहायला भेटेल का? नक्कीच कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. हवेचा वेग आता हळूहळू थोडासा कमी होताना दिसतोय, तर नक्कीच आपण शिरगावला कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. शिरगाव संघ जेव्हा अगोदरचा एक 53 धावा, म्हणजे तुम्ही पण तिथून जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये 64 बनवल्या होत्या. पण इथून जर विचार केला तर एक चांगला मॅच आपण पहिला सुद्धा बघितला. इथून आम्हाला एक प्रेक्षकांना चांगला मॅच पाहायला भेटेल. नक्कीच चांगली मॅच बघायला मिळेल. आम्ही 30-35 धावांमध्ये शिरगावला थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इथून नाणेफेकीचं कौल पराभूत झालेत. सध्या बॅटिंग येते. तुमच्यासाठी हा संकेत कसा आहे? अगदी चांगलं मनासारखं घडलंय. बॅटिंगच पाहिजे होती आम्हाला आणि एवढ्या मोठ्या संघाबरोबर आज खेळायची संधी भेटले, त्याचाही आनंद खूप आहे. शिरगाव संघ हा तसं म्हटलं तर साधारण छोटा संघ आहे, पण असे मोठ्या मोठ्या संघाबरोबर खेळायला भेटते, आम्हाला खूप मजा येते. नक्कीच घासकोपरी संघ सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा संघ, म्हणजे चांगला संघ होता. पण असं नाही आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला भेटला, असं नाही की तो संघ. पण सध्या मॅच सुद्धा सुरू आहे, तर नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. ओव्हर टू धनंजय पाटील. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. 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 थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय नागरिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आयोजित असलेली स्पर्धा वाघवादेवी 40+ मास्टर्स आचोलेच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आणि आजचा पहिला दिवस दिमागदार स्पर्धा मात्र पार पडलेल्या आहेत. काउंटडाऊन मैदानावरती स्टार्ट झालेला आहेत. महत्वाचा मॅच मैदानावरती रंगलाय. 2 संघ आहेत, एक वसई तालुक्यातील संघ, एक विरारचा अगदी त्या परिसरातील संघ आहेत. दोन्ही संघ वसई तालुक्यातील आहेत, पण रवी मैदानावरती आहेत. रवीचा बॉल आपण पाहिलं, कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रभाकर रोगे सर्वाधिक महत्वाचं सध्याच्या घडीला काय माहिती का, बॉल थांबवणं गरजेचं आहे. 2 सुरुवातीला आपण पाहिलं संदीप बाद झाले, जिथून विकेट आली होती मैदानावरती, आणि आता सचिन आणि विलास ही जोडी आता मैदानावरती आहेत. पण 35 धावेचं आव्हान आहे. 35 मैदानावरती रोखल्या जातील, नाही रोखल्या जाणार. दुसऱ्या बाजूने आता एका गोष्टीचं वर्णनही केलं, म्हणजे घनश्यामजी भोईर यांचा आपण आवाज ऐकला त्यावेळी त्यांनी एका गोष्टीचं वर्णनही केलं. हवेचा थोडंसं वेग मंदावलेला आहे, म्हणजे हवा थोडीशी कमी झालाय. म्हणजे जे काही करायचं आहे ते स्वतःच्या ताकदीवरती निर्माण करायचं आहे, स्वतःच्या कुशल नेतृत्वावरती तुम्हाला निर्माण करायचं आहे. इथे आता मजा येईल. मैदानावरती हवाई थांबलेल्या आहेत, मग स्वतःवरती असलेलं कौशल्य नेतृत्व हे तुम्हाला मैदानावरती दाखवण्याची गरज आहे. पहिल्या 2 बॉलचा काय संपला गेलाय. धावा आहेत धावफलकावरती 1 रन. रवी पाटील पुन्हा एकदा फुल टच बॉल आहे. फुल टच बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र स्पर्श प्रॉपर कनेक्शन नाही झालं. महेश पाटील वेगाने चेंडूवरती आल्यात, अगदी वेगाने आल्यात. आणि महत्वाची आहे म्हणजे महेश पाटील आहेत, तिथून शशिकांत पाटील आहेत, राजेश होगे आहेत, हरेश पाटील आहेत, सतीश आहेत, नमन आहेत. असे काही खेळाडू आहेत की जे बाउंड्री लाईन वरती थोडेसे सक्त असतात, नेहमी रेडी असतात आणि फेकी करण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू आहेत. पण दुसऱ्या बाजूला सचिन यांचाही खेळ मैदानावरती तेवढा इंटरेस्टिंग सध्याच्या घडीला राहणार आहेत. गोलंदाज रवी यावेळीची लेन चांगली आहेत. आता मात्र बॅटर स्वतःला सांगतोय हा बॉल मी का सोडलाय, याही गोष्टी सांगतात. पण दुसऱ्या बाजूला कोपरी संघाला काय हवंय, कोपरी संघाला तेच हवंय ना, जास्तीत जास्त डॉट बॉल कशा प्रकारे हाताळण्यात येतील त्याचा प्रयत्न कोपरी संघ मैदानावरती करतोय. दुसऱ्या बाजूला प्रत्येक बॉल वरती कशा प्रकारे कनेक्शन करून धाव घेता येईल याचा प्रयत्न सध्या मैदानावरती टिवरीचा संघ आपल्याला मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. श्री हनुमान मास्टरचा संघ आपण पाहतायत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल आपण मैदानावरती पाहिलेला आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न. नमन ओघे चेंडू अगदी डोक्यावरून जात होता, परंतु बॉल अडवले गेले आहेत. राजेश ओघे चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉलची फेकी करतायत, परंतु 2 धाव्यांमध्ये आता नाही रोखलं जाणार. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर रन धावफलकावरती बनवले गेले 4. लढाई आहे, 2 संघांमध्ये लढायचं आहे, झुंजायचं आहे, क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे. ते 2 संघ आता एकमेकांना सांगतायत. धावसंख्या धावफलकावरती 4. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. रवी पाटील
फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न, अगदी घुटना टेक, सिक्सर देख हा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. मैदानावरती आता काय घडलं गेलंय चित्र मैदानावरती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक रन तर आलेली आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर चला मैदानावरती आपण पाहिलं तर या ठिकाणी रन घेतले गेले. धावसंख्या आपण पाहिलं तर एक धाव मैदानावरती आलेले आहेत. धावा धावफलकावरती 5 षटक मैदानावरती आपण पाहिलं तर संपले गेले. इथून आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे ते पहिलं षटक मात्र आपण पाहिलं तर मैदानावरती मात्र या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये रन आहेत तर रन मात्र मैदानावरती आल्यात. धावा धावफलकावरती 5 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर एक संगीत घेऊया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून आता गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर हरेश्वर पाटील यांना मैदानावरती घेऊन आल्यात. हरेश्वर पाटील मैदानावरती आलेले आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आहे 5 रन लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर सचिन भोईर, सचिन टेलर टिवरीच्या गावामध्ये गेलो तर प्रसिद्ध टेलर आहेत आणि ते सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 5 1 विकेट मैदानावरती मात्र गमवावी लागली होती टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघाला. मॅच अजूनही ऑन आहे, सामना ऑन आहे. 35 धावेचे लक्ष आहेत, 30 धावेची गरज आहे. हरेश्वर पाटील मैदानावरती आले आहेत गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पहिल्या बॉल वरती नाही पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धार म्हणून एका गोष्टीचा उल्लेखही केला ना, जेवढे चेंडू डॉट टाकाल तेवढा मॅच मैदानावरती फसणार आहेत, तेवढा प्रयत्न मैदानावरती कोपरी संघाचा होईल. पण दुसऱ्या बाजूला जेवढ्या बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न होईल तो श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघही सध्याच्या घडीला करतोय. पहिला बॉल डॉट, फुलटच बॉल आहे, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र स्पर्श व्यवस्थित झाला नाहीत. क्षेत्ररक्षक महेश पाटील चेंडूवरती वेगाने पुढे आला. 2 रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 2 धावा मैदानावरती इझिली कंप्लीट होत आहेत. 3 साठी प्रयत्न नाही होणार. 2च धावा मैदानावरती येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 7 करायच्यात. 35 धावसंख्या धावफलकावरती 7. 7 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. पहिला 2 चेंडूचा खेळ संपला गेलात. उर्वरित अजूनही विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. हरेश्वर पाटील समोर सचिन डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहिलं तर मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहेत. 1 रन तर मैदानावरती घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहेत. 2 रन मैदानावरती घेतले आहेत. प्रयत्न आता मैदानावरती तिसऱ्याचा सुरू असताना तिथे मात्र फलंदाज बाद झालेत. विकेट आले मैदान
त्या मॅच मध्ये एक गोष्ट मैदानावरती आपण पाहिलं थोडंसं इंजोवर हरेश्वर पाटील जाणवले मैदानावरती आणि आता पुन्हा एकदा मैदानावरती रेडी होत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रकाश पाटील आता मैदानावरती दाखल झालेले आहेत. धावा फलकावरती 9 करायच्या मैदानावरती 35 रन तुम्हाला मैदानावरती चेस करायचे आहेत. पाणी मैदानावरती गेलंय, ड्रिंकची बाईक मैदानावरती गेलेली आहेत. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई भावदेवी कांदरपाडाच्या अगेन्स्ट टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये शिरगावचा संघ आहे, शिरगाव 40 संघ जो मैदानावरती पाहायला मिळेल. एकानं नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय, तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. आई भावदेवी कांदरपाडाचा संघ आणि ज्याने मागच्या मॅच मध्ये श्री गणेश घासकोपरी मास्टर्स संघाला मात्र ज्याने पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. शिरगाव मास्टर्सचा संघ दोन्ही रेडी असणार आहेत. चला मैदानावरती पुन्हा जाऊयात. हरेश्वर पाटील वर्सेस आता पुन्हा मॅच रंगेल. सचिन भोईर यांना पण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतायत. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. स्ट्राईक वरती सचिन यांना पण सध्याच्या घडीला पाहतायत. चला मैदानावरती जाऊयात. पुन्हा आपण रेडी होऊयात. स्ट्राईक वरती सचिन, डाव स्ट्राईक वरती प्रकाश. धावा फलकावरती आपण संघाची धावसंख्या जर सध्याच्या घडीला पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल रन धावफलकावरती 9. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी हरेश्वर पाटील. स्लोवर वन पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पिक केला बॉलला, बॉल चालला सीमारेषेजवळ. संजय ओगे बॉलच्या अगदी मागे धावत आहेत. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल चौकार. सध्या आपण जो मुख्य बॅनर जर पाहिला तर पॅव्हेलियनचं रूप आलं आता त्यालाही. तोही आता वरती आहे म्हणजे पॅव्हेलियन एखाद्या पॅव्हेलियन मध्ये बसलोय अशाच प्रकारचे दृश्य आहेत. धावा फलकावरती 13. 30 नोंदी बोर्ड लगावले गेले. 4 चेंडूचे खेळ संपले गेलेत. सचिन पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये खेळला गेलाय. झेलचीची संधी, राजेश ओगे मैदानावरती पुढे येतो. राजेशने घेतलाय कॅच. संपलाय मैदानावरती सचिन भोईर यांचा खेळ. विकेटचं पतन गॉन. त्यातून दुसरं षटक मैदानावरती निर्णायक षटक सध्याच्या घडीला सुरू आहेत. धावा फलकावरती लगावले गेले 13. 30 नोंदी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. करायचे रन 35. दिवाकर मागील मॅचचे हिरो आहेत, ते सध्या मैदानावरती आले आहेत. मागील मॅचचा हिरो या मैदानावरती आता ओ हो 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 आता ही कॅच आहे. ही मॅचची अगदी रूपरेषा सांगणारी आहेत. कोण जिंकेल कोण हरेल ही कॅच मैदानावरती सांगणार आहे. डेफिनेटली मैदानावरती जातो. तिथून धाबा जर आपण पाहिलं तर 2 धाबा आहेत. चंद्रकांत दादा आहे तिथे बाउंड्री लाईन जवळ अगदी सक्त आहेत. जेवण दादाही आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबा मैदानावरती आल्यात. षटकाची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. कॅचेस मैदानावरती ड्रॉप झालेले आहेत. धावा फलकावरती 15 आणि जीवनदान कोणा मिळालं, दिवाकर यांना मिळालेला आहे. ज्या दिवाकरनं मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा कॅच मैदानावरती काय सांगून जाईल याही गोष्टीची चर्चा होईल. 2 षटकांचा खेळ अजूनही येणं शेष असेल आणि 2 षटकांमध्ये 20 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. इथून आता 2 षटकांमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. एक ब्रेक मध्ये एक छोटंसं संगीत.
चौकार. क्रिकेटचा खेळ आहे ना, तो क्रिकेटचा खेळ किती तुमच्या माइंडने खेळत होतो. म्हणजे भरपूर काही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट नवीन करायची आहेत. नवीन नाही केली मग समोरचा संघही तुमच्यावरती भारी पडणार ना. 10 चेंडूचे खेळ आहे, 16 धावांची मैदानावरती गरज आहेत. हा आलेला चौकार, त्याच्या अगोदर सुटलेला झेल. कदापि आता या मॅच सर्व काही गोष्टी सांगूनच जाणार आहेत. याही गोष्टी आहेत. आणि प्रकाश पाटील यांना तो चान्सही मिळाला स्ट्राईक इनवरती जाण्याचा, जिथून चौकार आलाय. चला जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. 10 बॉलचा खेळ आहे, 16 धावांची मैदानावरती गरज आहेत. महेश पाटील वर्सेस प्रकाश. आक्रमण नाही, नाही सोडणार, नाही सोडणार. म्हणून म्हणलं ना, हा क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होणार. क्रिकेटचा खेळ म्हणजे बरोबर तुम्हाला हिरोही बनवतो आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला झिरोही बनवतो. ह्याही गोष्टी आहेत. झिरो पासून हिरो व्हायचं आहे. हिरो पासून कोणाला झिरो व्हायची कोणालाही आवडत नाही ना. प्रत्येक जण हिरो होण्याचा प्रयत्न करतोय. आज मैदानावरती हिरो पुन्हा एकदा प्रकाश चमकताना पाहायला मिळालाय आणि मैदानावरती संघासाठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीना बॅटिंग करतोय. 9 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज आहे. आव्हान एवढं मोठं नाही. संघर्ष मैदानावरती मोठा होईल काही प्रश्न आहेत. महेश वर्सेस प्रकाश. आणखीन एक. ओ हो हो, बिग 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 ग्लास. प्रकाश पाटील हुकुमाचे मला वाटतं जयवंत पाटील यांना कॅच घेतलाय. 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. 100 रुपीज तुम्हाला असणार आहेत. आता विजयासाठी 4 धावेची गरज आहे. मॅच बदलला, सामना बदलला, संपूर्ण चित्र बदललं. आता इथून आपण पाहिलं तर मॅचच्या अगदी विनिंगच्या जवळपास येणारा संघ पाहायला मिळतो टिवरी. गती परिवर्तन अगोदर थोडंसं व्हेरिएशन करणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं लेट व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न महेश पाटील करतायत. आता 7 बॉलचा खेळ आहेत आणि 4 धावांची गरज आहे. टिवरी संघासाठी महत्वाचं काय आहेत, दोन्ही चांगले बॅट्समॅन आहेत, दिवाकरी आहेत आणि प्रकाशी आहेत. दुसऱ्या बाजूने गेम चेंजिंग थोडासा मोमेंट ठरला होता. हरेश्वर यांना मैदानावरती घेऊन आले होते, पण तिथूनही तो थोडासा गेम चेंज झाला आणि एक वेळप्रसंगी एक चौकार आला, त्याच्यानंतर 2 षटकार आले. फुलटॉस नाही तारा. गेम फिनिश, गेम कल्लास. मॅचला जिंकलंय टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघानं मॅच जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बक्षीस पात्रता फेरीमध्ये अगदी हा संघ दाखल होताना पाहायला मिळेल. एक ट्रॉफी अगदी त्यांच्या नावावरती आता होणार आहेत आणि मॅचला जिंकलाय टीम आपण पाहिलं तर खास करून विजय संघ आता या मॅच मध्ये होताना पाहायला मिळाला टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार. आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहेत. पुढचा मॅच आपल्या भेटीला येतोय. कहाणी इंटरेस्टिंग वाली आहेत. एका बाजूला टीम मैदानावरती असणार आहेत शिरगाव मास्टर 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट टीम असेल आई भावदेवी कांदरपडा. चला कांदरपडा आपण लगेच मैदानावरती येणार आहात आणि शिरगावचे 2 बॅटर आहेत ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा गेम चेंजर ऑफ द प्लेयर, गेम चेंजर ऑफ द मॅच जो पुरस्कार आहे तो पुरस्कार जाईल वन अँड ओनली मिस्टर प्रकाश.